आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती मिळणार आहेत आणि त्यावरूनही छगन भुजबळांनी टीका केलेली आहे। पाहूयात काय म्हणतात छगन भुजबळ। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं। गृह चौकशी नंतर करावी। सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। अध्यादेश झालाय। जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते। म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही। हे कायद्याच्या विरुद्ध होईल। ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर। कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कुणाला फेवर करणार नाही अशी शपथ आम्ही सगळे मंत्रिमंडळाने घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।